गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चर आपण पोहोचलेलो होतो थिंक अबाउट इट. आज आपण नवीन पॉईंटकडे जाणार आहोत. पॉईंट आहे मास अँड वेट. मास अँड वेट. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट? मासचं युनिट आहे किलोग्रॅम, तर वेटचं युनिट आहे न्यूटन. या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. मास म्हणजे काय? एखादा सबस्टन्स त्याच्यामध्ये किती अमाऊंट ऑफ मॅटर डिपॉझिट झालेला आहे त्याला आपण मास असं म्हणतो. तर वेट ज्याच्यावरती हाऊ मच, ज्या सबस्टन्सवरती किंवा ज्या मासवरती हाऊ मच अमाऊंट ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज ॲक्टेड, सो दॅट इज वेट. अँड मास only the quantity of substance or quantity of matter deposited in a place, that is a mass. Mass everywhere in the universe is constant, but weight in place to place, weight of the substance is continuously changes. So that is a major difference in between these two. Now going to the text. Mass is the amount of matter present in the object. SI unit of mass is kilogram, that is a SI unit. SI unit of mass is a kilogram, and mass is a scalar quantity. Scalar quantity, that means only represented as magnitude. Its value is same everywhere. म्हणजे मासची जी व्हॅल्यू आहे कुठेही घेऊन जा, अगदी जगभरात कुठेही म्हटलं तरी चालेल, एका देशातनं दुसऱ्या देशात किंवा पण जर समजा युनिवर्समध्ये कुठल्याही ठिकाणी तुम्ही जर मासबद्दल ऑब्झर्वेशन केलात तर कुठेही चेक करा, मासची व्हॅल्यू बदलत नाही. इट व्हॅल्यू डज नॉट चेंज इवन वेन वी आर गो टू अनादर प्लॅनेट. म्हणजे दुसऱ्या प्लॅनेटवरती गेल्यानंतर सुद्धा मास बदलत नाही असं कोणी सांगितलं? अकॉर्डिंग टू द न्यूटन्स फर्स्ट लॉ. काय न्यूटन्स फर्स्ट लॉ? न्यूटन्स फर्स्ट लॉ, इट इज रिलेटेड टू द इनर्शिया, measure of the inertia of an object. Higher the mass, higher is the inertia. त्याचं मास हायर असतं म्हणजे त्याचा इनर्शिया हायर असतो असं म्हटलं जातं. मग आता बघायचं आपल्याला वेट. वेट ऑफ अन ऑब्जेक्ट इज डिफाइंड ॲज फोर्स विच ॲक्ट्स. वेट ऑफ द ऑब्जेक्ट इज डिफाइंड ॲज फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट टू द ऑब्जेक्ट. म्हणजे असा फोर्स जो अर्थवरनं ऑब्जेक्टवरती ॲप्लाय होतो आणि त्या ऑब्जेक्टला अर्थकडं खेचणारा फोर्स, आणि जेवढा फोर्स जास्त ॲक्ट होतो किंवा जेवढी क्वांटिटीच्या प्रपोर्शनमध्ये ॲक्ट होणारा वेट जसा असेल त्यानुसार त्याचं इक्वेशन येतं. मग वेट म्हणजे नेमकं काय? वेट म्हणजे जेवढा फोर्स ॲक्ट झालेला आहे, वेट म्हणजे जेवढा फोर्स ॲक्ट झाला आहे तेवढं त्याचं वेट, बरोबर आहे. मग फोर्स म्हणजे काय? फोर्स इज इक्वल टू आपण mg असं शिकलेलो आहोत. ऑल क्लिअर? तर हा जो जी आहे आपण लास्ट लेक्चरला असं पण शिकलेलो आहोत, जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. मग डब्ल्यू म्हणजेच जेवढं वेट इज डिपेंड्स अपॉन फोर्स, दॅट इज इक्वल टू एम into, so there is a gm upon r square. क्लिअर? gm upon r square. मग हे इक्वेशन कसं तयार होईल? वेटसाठी इक्वेशन काय येईल पहा. वेटसाठी इक्वेशन काय येईल? फोर्स इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे, हे इक्वेशन ऑलरेडी माहिती आहे, gm अपॉन r स्क्वेअर. और वेटसाठी सुद्धा इक्वेशन W इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. हे इक्वेशन तयार होत असतं, कारण W इज इक्वल टू एफ म्हणजेच वेट इज इक्वल टू फोर्स, कारण जेवढा फोर्स एखाद्या ऑब्जेक्टचं वेट आयडेंटिफाय करण्यासाठी ॲक्ट होणार आहे तेवढंच त्याचं वेट असणार आहे, म्हणून वेट इज इक्वल टू एफ असा आपण फॉर्म्युला मांडतो.
म्हणजे वेट इज इक्वल टू इनडायरेक्टली वेट इज इक्वल टू आपण एम जी असाही फॉर्म्युला मांडतो. तर वेट इज इक्वल टू एम जी असेल तर जीच्या ठिकाणी आपण जी एम अपॉन आर स्क्वेअर ठेवला एम ॲज इट इज. इथं फोर्स इज इक्वल टू एम जी तर जीच्या ठिकाणी जी एम अपॉन आर स्क्वेअर ठेवला. हे इक्वेशन तयार होतं. युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन and weight is being a force related terms, so its unit is force, its unit is Newton, and the force is a vector quantity. That means it is represented as direction is towards the center of earth. कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठे ॲक्ट होतो? अर्थच्या सेंटरकडं, म्हणजे त्या ठिकाणी अर्थ सरफेसवरून अर्थच्या सेंटरकडं डायरेक्शन रिप्रेझेंट केलं जातं. त्याच्यामुळं वेट किंवा फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे. As the value of g is not the same everywhere, when the weight of the object changes from place to place through its mass is constant everywhere. मग आता वेट आणि मास याच्यामध्ये जर विचार करायला गेलात तर मास जगभरात कुठेही घेऊन गेलात तर मासमध्ये कुठलाही बदल होत नाही, पण वेट मात्र जीच्या व्हॅल्यूनुसार वेटची व्हॅल्यू कमी अधिक होते. जीची व्हॅल्यू जर वाढली म्हणजे स्मॉल जीची जर व्हॅल्यू वाढली म्हणजेच ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज झाला तर वेट इन्क्रीज होतं आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिक्रीज झाला तर वेट डिक्रीज होतं. त्याच्याशी रिलेटेड एक छोटंसं संभाषण या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. त्याच्यावरती आपण थोडीशी चर्चा करू आणि मग नेक्स्ट पॉईंटकडं जाऊयात. एक पॅरेग्राफ आहे. वी यूज वेट फॉर बोथ मास अँड वेट अँड मेजर द वेट इन किलोग्राम विच इज युनिट ऑफ मास. आता मास आणि वेटचं जर कंपॅरिझन केलं, या ठिकाणी मास आणि या ठिकाणी वेट, मास आणि वेटचं जर तुम्ही कंपॅरिझन केलात तर मास म्हणजे क्वांटिटी ऑफ मॅटर इज डिपॉझिटेड इन अ सबस्टन्स. क्वांटिटी ऑफ मॅटर डिपॉझिटेड इन अ सबस्टन्स, त्याला आपण काय म्हणतो? मास. आणि वेट म्हणजे त्या मॅटरवरती जेवढी क्वांटिटी ऑफ मॅटर त्या सबस्टन्समध्ये आहे त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन झाल्यानंतर हे मास आहे, हे वेट आहे. आता मास आणि वेट म्हणजे काय? याचं युनिट आहे किलोग्रॅम, याचं युनिट आहे न्यूटन, कारण फोर्स इज इक्वल टू वेट. फोर्स इज, जसं फोर्स वाढतो त्यानुसार वेट वाढतं, म्हणजे फोर्स इज इक्वल टू वेट. फोर्स युनिट न्यूटन आहे तर वेटचं युनिटसुद्धा न्यूटन. मग आता आपण जरा काळजीपूर्वक पहा. आपण जेव्हा एखाद्या किराणा दुकानात जातो आणि किराणा दुकानात गेल्यानंतर आपण असं म्हणत नाही की एवढं न्यूटन मला धान्य द्या, असं म्हणत नाही. तर आपण म्हणतो मला 5 किलो धान्य द्या. आणि नंतर फायनली म्हणतो की आपल्या धान्याचं वेट किती आहे, तर 5 kg. असं बऱ्याच ठिकाणी तुम्हाला रिप्रेझेंट केलं जातं. मग ॲक्च्युअल तो कन्सेप्ट काय आहे त्याच्याबद्दल आपल्याला पाहायचं आहे. ओके, मास अँड वेट दोघांमधलं युनिट तर डिफरंट आहेतच, पण सायंटिफिकली असं सांगितलं जातं, सायंटिफिक लँग्वेजमध्ये असं रिप्रेझेंट केलं जातं. वेन वी से दॅट राजीव्स वेट इज 75 किलोग्राम. आता राजीव एक व्यक्ती आहे, त्याचं वेट किती आहे? राजीव्स वेट किती आहे? 75 किलोग्राम. राजीवचं वेट किती आहे? 75 किलोग्राम. आता हे 75 किलोग्राम आलं कसं? तर वी आर टॉकिंग अबाउट राजीव्स मास. अगोदर आपल्याला राजीवचं मास रिप्रेझेंट करावं लागेल. what we means that Raju's weight is equal to the gravitational force on 75 kg mass. आता राजीवचं जर वेट आपल्याला सांगायचं असेल, कारण वेटचा फॉर्म्युला काय आहे? वेट इज इक्वल टू एम जी. मग राजीवचं जर वेट काढायचं असेल तर राजीवचं मास 75 इंटू त्याला 9.8ने मल्टिप्लाय केल्यानंतर जे काही आन्सर येईल ते राजीवचं वेट असेल, तेही न्यूटनमध्ये असेल. मग राजीव्स वेट इज 75 kg. हिज वेट इज इक्वल टू 75 इंटू 9 पॉईंट, म्हणजे बेसिकली हे किती येतं आहे? 735 न्यूटन हे त्याचं वेट येतं. पण मग जर 1 किलोग्रॅम मास, एखाद्या व्यक्तीचं 1 किलोग्रॅम मास असेल
तर त्यावेळेस वेट काय असेल, तर वेट इज इक्वल टू या ठिकाणी यम इंटू जी. यम किती आहे 1 kg, जी किती आहे 9.8, म्हणजे वेट किती आलं 9.8. म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला जे काही रिप्रेझेंट करायचं आहे, जे काही वेट रिप्रेझेंट करायचं आहे, ज्या कुठल्या क्वांटिटीचं मास आहे, ज्या कुठल्या क्वांटिटीचं मास आहे त्याच्यावरती 9.8नी मल्टिप्लाय केले जातं. आणि मग वेइंग मशीन काय करतं, वेइंग मशीन हे असं मशीन आहे ते डायरेक्ट 9.8नी मल्टिप्लाय करून त्या ठिकाणी आपल्याला वेट रिप्रेझेंट करत असतं. 1 किलोग्रॅमचं किती, 1 किलोग्रॅम वजन म्हणजे किती, 1 किलोग्रॅम वजन म्हणजे किती सांगा, 9.8 न्यूटन. मग 9.8 न्यूटन म्हणजे 1 किलोग्रॅम वजन. तर मग त्यानुसार 75 किलोग्रॅम वजन म्हणजे त्याला 9.8नी मल्टिप्लाय करायचं. म्हणजे कुठल्याही सबस्टन्सचं वेट जर कॅल्क्युलेट करायचं असेल, कुठल्याही सबस्टन्सचं वेट जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याला 9.8नी मल्टिप्लाय करावं लागतं. मग वेइंग मशीन डायरेक्टली तुम्हाला जे वेट रिप्रेझेंट करतं ते 9.8नी मल्टिप्लाय करून रिप्रेझेंट करतं. आणि त्याच्यामुळं एका बाजूला तराजूत त्याचं जे माप असतं त्याच्यावरती, त्या वजनावरती जे जे इलेक्ट्रॉनिक बॅलन्स आहे, थोडंसं काळजीपूर्वक पहा. या ठिकाणी हा तराजू आहे आणि इकडं असे 3 पारडे जोडलेले आहेत. हा तराजू आहे. तुम्ही जेव्हा या तराजूमध्ये एखादं माप ठेवता, म्हणजे या मापावरती किंवा या वजनावरती हे जे मास आहे, हे आहे मास, याचं मास, आणि याच्यावरती 9.8 एवढं फोर्स ॲप्लाय करतो आणि त्याच्या दुसऱ्या बाजूत तुम्ही त्या प्रपोर्शनमध्ये धान्य पुटअप करता. म्हणजे इकडच्या मासवरती डायरेक्टली 9.8 ॲटोमॅटिकली मल्टिप्लाय होतो आहे आणि त्याच प्रपोर्शनमध्ये जेव्हा इकडं तुम्ही धान्य टाकता त्याही वेळेस या बाजूला 9.8 मल्टिप्लाय होतो. पण सिंगल पॅन बॅलन्स म्हणजेच इलेक्ट्रॉनिक बॅलन्सवरती असं काही नसतं. त्या ठिकाणी डायरेक्टली 9.8नी मल्टिप्लाय करून ते वेट कॅल्क्युलेट केलं जातं. तर हे डिफरन्स आहे मास आणि वेटमधला. परत एक वेळा सांगतो, मास म्हणजे एखाद्या सबस्टन्समध्ये किती अमाऊंट ऑफ मॅटर डिपॉझिट झालेला आहे तो म्हणजे मास. आणि मास कुठंही घेऊन जा, कुठल्या प्लॅनेटमध्ये घेऊन जा, कुठल्या देशात घेऊन जा, कुठल्या तालुक्यात घेऊन जा, ते मास प्रत्येक ठिकाणी कॉन्स्टंट असतं, बदलत नाही. मात्र वेट बदलतं, कारण वेट इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. या फॉर्म्युल्यामधला मास बदलणार नाही, पण जीची व्हॅल्यू प्लेस टू प्लेस चेंज होते, त्यामुळं वेट चेंज होतं. मग प्रत्येक सबस्टन्सचं जर वेट घ्यायचं असेल तर आपण न्यूटनमध्ये मोजत नाही, तर त्या ठिकाणचं जे वेट आहे आपण किलोग्रॅममध्येच मोजतो. मग आता या तराजूमध्ये 1 किलोग्रॅमचं वजन ठेवलेलं आहे. आपल्याला माहिती आहे याचं मास 1 किलोग्रॅम आहे. याचं मास 1 किलोग्रॅम आहे. पण या मासवरती जेव्हा या पारड्यात धान्य टाकू तेव्हा हे पारडं वरती जाईल आणि हेही पारडं वरती जाईल, तेव्हा दोन्ही बाजूनी 9.8 अट्रॅक्ट होत असतं आणि ते अट्रॅक्ट होतं म्हणून आपण त्याला काय म्हणतो, वेट म्हणतो. कारण या ठिकाणी या दोघांचा गुणाकार, या ठिकाणी या दोघांचा गुणाकार, दॅट इज द वेट. वेटवरती म्हणजे मासवरती 9.8नी मल्टिप्लाय केल्यानंतर वेट होतं. तर मग हे पारडं जेव्हा आपण वरती उचलून त्याच्यामध्ये धान्य किंवा वजन ठेवतो त्यावेळेस त्या दोघांचं डायरेक्टली मल्टिप्लिकेशन होतं. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या ठिकाणी ॲक्ट होतो आणि ज्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो दॅट इज अ वेट, आणि म्हणून आपण त्याला वेट असं म्हणतो. मग याच्यावरती काही क्वेश्चन आपल्याला सॉल्व करण्यासाठी दिलेले आहेत. यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये क्वेश्चन दिलेले आहेत. त्यातला पहिला क्वेश्चन आहे, क्वेश्चन फर्स्ट इज दॅट विल युअर वेट रिमेन्स कॉन्स्टंट ॲज यू गो अबाव द सरफेस ऑफ द अर्थ. मला सांगा, तुम्ही सरफेस ऑफ अर्थपासून सर्टन, बघा, विल युअर वेट रिमेन्स कॉन्स्टंट ॲज यू गो अबाव द सरफेस ऑफ द अर्थ. सरफेसच्या अर्थवरती जेव्हा म्हणजे अर्थ सरफेसवरती सुद्धा सगळ्या ठिकाणी वेट हे कॉन्स्टंट नाही.
सगळ्याच ठिकाणी वेट हे कॉन्स्टंट नाही. इक्वेटरला आणि पोलला वेट हे डिफरंट येतात. मग आता आपण या ठिकाणी असं क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे की अर्थ सरफेसपासून काही डिस्टन्स वरती जर जायला लागले असाल, की तुम्ही वरती जर जात असाल, अर्थ सरफेसच्या वरती जात असाल, तर वेट कसं असेल, वेट कॉन्स्टंट असेल का? तर असणार नाही. कारण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जर इन्क्रीज किंवा डिक्रीज होत असेल, तर त्यानुसार वेट हे इन्क्रीज किंवा डिक्रीज होतं. कारण वेट हे मास इंटू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवरती डिपेंड आहे. जीची व्हॅल्यू इन्क्रीज किंवा डिक्रीज होत असेल, तर त्यानुसार वेट इन्क्रीज किंवा डिक्रीज होत असतं. दुसरा क्वेश्चन असा आहे, दुसरा क्वेश्चन थोडासा न्यूमेरिकल बेस आहे. व्हॉट इज द नेक्स्ट क्वेश्चन? क्वेश्चन असा आहे दिलाय, पहा दुसरा काय आहे क्वेश्चन, पहा काळजीपूर्वक. सपोज यू आर स्टँडिंग ऑन अ टॉल लॅडर. उंच अशा शिडीवरती तुम्ही उभे आहात. इफ युअर डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ इज 2r. तिथं उभे असल्यानंतरचं डिस्टन्स काय आहे? अर्थच्या सेंटरपासून 2r आहे. तर व्हॉट विल बी युअर वेट? तर त्यावेळेस तुमचं वेट किती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला सॉल्व करायचं आहे. वेटचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. वेट इज इक्वल टू मास इंटू जी. हा वेटचा फॉर्म्युला आहे, बरोबर ना. वेट इज इक्वल टू मास इंटू जी किंवा एफ इज इक्वल टू एम जी असा फॉर्म्युला आहे. आता या फॉर्म्युल्याचा आपल्याला यूज करायचा आहे आणि आपल्याला काय सांगितलं आहे, ही अर्थ आहे आणि अर्थच्या वरती एका सर्टन हाईटला तो इथं शिडी लावलेली आहे. अशी या ठिकाणी शिडी लावलेली आहे आणि तो त्या शिडीवरती एक व्यक्ती उभा आहे. इथं व्यक्ती उभा आहे आणि अर्थचं सेंटर आहे. आता इथून एवढं तुमच्याकडे अंतर दिलं आहे 2r. रेडियस ऑफ द अर्थ इज 2r. आणि मग आपल्याला सॉल्व करायचं आहे. परत एक वेळ सांगतो. सपोज यू आर स्टँडिंग ऑन अ टॉल लॅडर. उंच शिडीवरती उभे आहात. इफ युअर डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ. उभे असताना जर तुमचं डिस्टन्स सेंटर ऑफ अर्थपासून 2r असेल, तर व्हॉट विल बी युअर वेट? तर तुमचं वेट किती आहे? मग आता आपल्याकडे फॉर्म्युला काय होतो वेटसाठी? फॉर्म्युला काय? W इज इक्वल टू एम जी. इवन W इज इक्वल टू जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला, कारण जीच्या ठिकाणी आपण जी एमची व्हॅल्यू पुटअप केलेली आहे. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 1. ऑल क्लिअर? याला काय म्हटलं? इक्वेशन नंबर 1. म्हणजे हे जनरल इक्वेशन आपलं तयार झालं. जेव्हा ॲट हाईट एच, ॲट हाईट एच म्हणजे इथून ही हाईट, इथून ही हाईट, ही जी हाईट आहे इथून इथपर्यंत काय झालं आर, ही आहे रेडियस आणि ही याची हाईट. ॲट हाईट एच अबव अर्थ सरफेस, अबव अर्थ सरफेस. मग हा फॉर्म्युला कसा तयार होईल सांगा? म्हणजे या ठिकाणी हा फॉर्म्युला असा तयार होऊ शकतो. W इज इक्वल टू जी कॅपिटल एम त्याच्यानंतर स्मॉल एम अपॉन आर प्लस हे इथून इथून आर आणि इथून इथून एच या दोघांचा स्क्वेअर असं आपण रिप्रेझेंट करतो. मग याने काय सांगितलंय? जेव्हा हा व्यक्ती कुठं आहे? हे इक्वेशन झालं 2. जेव्हा हा व्यक्ती अर्थ सरफेसपासून शिडीवरती उभा आहे, तर त्याचे हे काय सांगितले? हे जे डिस्टन्स तुम्हाला काय दिले? 2r स्क्वेअर असं दिलेलं आहे. मग या इक्वेशनला आपल्याला असं कन्वर्ट करता येईल. W, आता ही व्हॅल्यू पुटअप करतो आपण 2r. डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ इज, इथं लिहितो डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ द अर्थ इज किती दिलं आहे? 2r. म्हणजे तो उभा असताना इथं सेंटरपासून तो उभा आहे तिथपर्यंत अंतर. W इज इक्वल टू जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन 2r आणि त्याचा स्क्वेअर, बरोबर ना. 2r आणि त्याचा स्क्वेअर असं आपल्याला रिप्रेझेंट केलेलं आहे.
मग याला म्हणू हेच इक्वेशन आपण कन्वर्ट करतोय, दॅट इज इक्वेशन नंबर 2, इट इज इक्वेशन नंबर 1. याला आपण नंबर द्यायचं नाही कारण आर प्लस एच कसं आहे ते सांगितलेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला या इक्वेशनमध्ये, आता काय करायचं आहे या इक्वेशनमध्ये हा पण डब्ल्यू वाय, हा पण डब्ल्यू वाय, आणि आणि विचारलं काय आहे की जेव्हा एखादा व्यक्ती अर्थ सरफेसवरतून काही हाईटवरती, सर्टन हाईटवरती तो एका शिडीवरती उभा आहे, साधारणतः 1 फूट 2 फूट जे काय असेल ते, तर त्यावेळेस त्यावेळेस त्याचं वेट किती येतं ते आपल्याला काढायचं आहे. ते आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे. मग ते कसं काढता येईल? मग त्यासाठी आपण काय करणार आहोत पहा, त्यासाठी आपण काय करणार आहोत, इट्स व्हेरी सिम्पल. मग काय करायचं, पहिलं इक्वेशन कोणतं आणि दुसरं इक्वेशन कोणतं? पहिल्या इक्वेशनला आपण काय म्हणू, हे दुसरं इक्वेशन, हे पहिलं इक्वेशन, याला डॅश म्हणू कारण याच्यामध्ये आपण चेंजेस केलेत. आणि मग आता आपल्याला काढायचं काय काढायचं आहे, वेट काढायचं आहे. जेव्हा त्याची रेडियस किंवा त्याचं डिस्टन्स अर्थच्या सेंटरपासून 2r आहे तेव्हा त्याचं काय काढायचं आहे तेव्हा काय काढायचं आपल्याला, तर तेव्हा त्याचं वेट कॅल्क्युलेट करायचं आहे. मग म्हणू आपण डिवाइड इक्वेशन 2/1. दुसऱ्या इक्वेशनला पहिल्या इक्वेशनने डिवाइड करायचं. का डिवाइड करायचं याचं एक रिझन व्यवस्थितरित्या समजून घ्या. सी हिअर, दॅट इज अ ॲक्च्युअल फॉर्म्युला, म्हणजे हा आपल्याला माहिती असणारा फॉर्म्युला आहे. डब्ल्यू इज इक्वल टू एम जी. जी म्हणजे काय, कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. याच्या ठिकाणी म्हणजे हा पहिला फॉर्म्युला. मग आपल्याला सांगितलं काय आहे या क्वेश्चनमध्ये, आपल्याला दिलेलं आहे या क्वेश्चनमध्ये की अर्थच्या सेंटरपासून तो व्यक्ती 2r एवढ्या हाईटवरती उभा आहे, तर त्यावेळेस त्याचं वेट किती असेल. मग आपण ही हाईट कन्सिडर केली, ही रेडियस आहे, ही एच म्हणजे हाईट, या दोघांचं डिस्टन्स म्हणजे इथून एवढं डिस्टन्स, पण आर प्लस एच त्याने किती दिलं आहे, 2r दिले. मग याच्यामध्ये परत चेंज केला, हे आणि हे सारखं दिसतंय, दॅट इज अ वेट, इट इज अ वेट. मग याच्यातलं आपल्याला म्हणजे आपण काय फाइंड आउट करणार आहोत, डब्ल्यू दुसरा फाइंड आउट करणार आहोत जेव्हा त्याचं डिस्टन्स 2r आहे त्यावेळेस फाइंड आउट करणार आहोत, म्हणून त्याला आपण डब्ल्यू डॅश म्हटलं. आणि मग या इक्वेशननी म्हणजे दुसऱ्या इक्वेशनला पहिल्या इक्वेशननी आपण डिवाइड केल्यानंतर म्हणजे डब्ल्यू डॅश अपॉन डब्ल्यू इज इक्वल टू, इकडं काय येईल पहा, जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर डिवायडेड बाय कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन याचा स्क्वेअर करायचा आहे. स्क्वेअर केल्यानंतर इथं 4r स्क्वेअर असं येईल. मग या इक्वेशनला पुढं असं रिप्रेझेंट करू शकतो आपण, कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर इंटू इथं काय येईल बघा, एकच मिनटं थोडंसं बोलू विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं आपला बघा फॉर्म्युल्यामध्ये थोडंसं व्हॅल्यू पुटअप करताना गोंधळ काय झाला आहे. इक्वेशन 2 जी अपॉन इथं काय पाहिजे, हे डब्ल्यू डॅश आहे, तर डब्ल्यू डॅशची व्हॅल्यू इथं काय पाहिजे, याचा जर स्क्वेअर केला तर इथं पाहिजे 4r स्क्वेअर आणि इथं फक्त r स्क्वेअर पाहिजे. ऑल क्लिअर. मग इथं येईल 4r स्क्वेअर आणि मग इकडं काय येईल बघा, आर स्क्वेअर अपॉन जी कॅपिटल एम स्मॉल एम. हे जी कॅपिटल एम स्मॉल एम आणि इथं आर स्क्वेअर कॅन्सल. मग इक्वेशन काय येतं पहा, डब्ल्यू डॅश अपॉन डब्ल्यू इज इक्वल्स टू 1/4, म्हणजे डब्ल्यू डॅश इज इक्वल्स टू 1/4 म्हणजे जर डिस्टन्स 2r नी इन्क्रीज झालं, तर वेट हे 1/4 नी डिक्रीज होतं, 4 फॅक्टर डिक्रीज होतं. वेट कितीनी, 4 फॅक्टर डिक्रीज होतं. तर
अशा प्रकारे आपल्याला त्याचं ॲन्सर सॉल्व करता येतं. परत एक वेळेस पहा, एक व्यक्ती अर्थ सरफेसपासून काही अंतरावरती उभा आहे. मग आपला फॉर्म्युला जनरल वेट कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला F=mg. जर मास 2 ऑब्जेक्टसाठी विचार करत असाल तर कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m अपॉन आर स्क्वेअर, हे पहिलं इक्वेशन आपण जनरली मांडलं. जेव्हा ऑब्जेक्ट अर्थ सरफेसच्या वरती सर्टन हाईटला आहे, म्हणजे याला आपण आर म्हणलं आणि इथून इथं एच म्हटलं, म्हणजे आर प्लस एच एवढं डिस्टन्स त्याचं इथंपर्यंत येतं. पहा, एवढं डिस्टन्स इथून इथं आर, म्हणजे इथं रिप्रेझेंट करतो आर प्लस एच हे येतं. मग डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ इज आर प्लस एच. मग त्या ठिकाणी आर प्लस एचचा स्क्वेअर घेतला. पण आपल्याला क्वेश्चनमध्ये असं दिलेलं आहे, आपल्याला क्वेश्चनमध्ये असं सांगितलं आहे की अर्थच्या सेंटरपासून जो व्यक्ती अर्थपासून काही हाईटवरती उभा आहे, तर ते डिस्टन्स 2r. म्हणून आपण 2r प्लस एचच्या ऐवजी 2rचा स्क्वेअर लिहिला. इथं पण स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर ॲज इट इज 2r लिहिला. आणि मग हे सॉल्व केल्यानंतर इथं 4r येईल. आता आपण काय करणार, काय कॅल्क्युलेट करायचं आहे, जेव्हा तो ऑब्जेक्ट अर्थ सरफेसपासून सर्टन हाईटला आहे त्यावेळेसचं वेट कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे डब्ल्यू डॅश कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणून आपण इक्वेशन सेकंडला इक्वेशन फर्स्टने डिवाइड केलं. इक्वेशन सेकंड बाय फर्स्ट. सेकंड इक्वेशन काय आहे, डब्ल्यू डॅश इथं इज इक्वल टू GM अपॉन 2r स्क्वेअर. 2rचा स्क्वेअर म्हणजे 4r स्क्वेअर. फर्स्ट इक्वेशन काय, GM अपॉन आर स्क्वेअर. आणि मग याला आपण सॉल्व केल्यानंतर जवळपास फक्त GM कॅन्सल होतं, आर स्क्वेअर कॅन्सल होतो, उरतो फक्त 1/r. डब्ल्यू डॅश अपॉन डब्ल्यू इज इक्वल्स टू 1/r. डब्ल्यू डॅश इज इक्वल टू 1/4. डब्ल्यू डॅश इज इक्वल टू 1/4 इंटू डब्ल्यू. म्हणजे जेव्हा रेडियस 2rने इन्क्रीज होईल तेव्हा वेट 4 फॅक्टरनी डिक्रीज होईल. ऑल क्लिअर. त्याच्यानंतर अगदी तशाच पद्धतीचा आणखीन एक क्वेश्चन सॉल्व्ड एक्झाम्पलमध्ये आहे, तो पण मी आपल्याला सॉल्व करून देतो. क्वेश्चन असा आहे, व्हॉट इज द क्वेश्चन, इफ अ पर्सन इन आवर टेक्स्ट, क्वेश्चन इज इन आवर टेक्स्ट, इफ अ पर्सन weighs 750 Newton, weight of the person is 750 Newton. All clear. On earth, म्हणजे weight of earth आहे, that is a weight on earth surface is 750 Newton. How much would be his weight on moon? How much would be the weight of moon? कॅल्क्युलेट करायचं आहे. पण कधी कॅल्क्युलेट करायचं आहे, गिवन दॅट मून्स मास is 1/81 to that of mass of earth. चंद्राचं मास अर्थच्या मासच्या 1/81 मास ऑफ अर्थ आहे. तर रेडियस ऑफ मून इज that of earth and its radius of moon is 1/3.7 of that of earth. 1/3.7 that of radius of earth. म्हणजे हे सगळ्या टर्म तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेल्या आहेत. आता काय कॅल्क्युलेट करायचं आहे, इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. मग वेटचा फॉर्म्युला काय, वेट ऑफ अर्थ, पहिला जनरल फॉर्म्युला आपण रिप्रेझेंट करू. पहिल्यांदा वेट इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m अपॉन आर स्क्वेअर. ओके, कॅपिटल M स्मॉल m अपॉन आर स्क्वेअर. मग या इक्वेशनला आपण असं कन्वर्ट करू शकतो, वेट ऑफ अर्थ इज इक्वल टू capital G is a constant. This is a mass of
अर्थ स्मॉल m upon radius of earth. It is equation number first. Weight on the surface of moon is equal to, weight on moon is equal to capital G capital M moon mass of moon दुसरा m upon radius of moon त्याचा स्क्वेअर. हे म्हटलं इक्वेशन नंबर सेकंड. काय कॅल्क्युलेट करायचं आहे? हाऊ मच वुड बी हिज वेट ऑन मून. वेट ऑन काय कॅल्क्युलेट करायचं आहे? मून. मूनवरती वेट कॅल्क्युलेट करायचं आहे. वेट मूनवरती कॅल्क्युलेट करायचं असेल तर मग काय करता येईल? मग आपण डिवाइड इक्वेशन 2/1 डिवाइड इक्वेशन 2/1 असं आपण रिप्रेझेंट करू शकतो. मग 2/1 WM अपॉन WE मास ऑफ मून अपॉन मास ऑफ अर्थ इज इक्वल टू या ठिकाणी काय काय लिहिलं थोडंसं आपण खाली लिहू म्हणजे ते वरती सिस्टमॅटिक लिहिता येईल. weight of moon upon weight of earth is equal to, weight of moon कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. इज इक्वल टू वेट ऑफ मूनचा फॉर्म्युला काय आहे? कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m म्हणजे मास ऑफ मून अपॉन रेडियस ऑफ मून त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय कॅपिटल G कॅपिटल M मास ऑफ अर्थ m अपॉन r चा स्क्वेअर रेडियस ऑफ अर्थचा स्क्वेअर. आले इथपर्यंत. मग पुढं काय होईल कन्वर्ट? या ठिकाणी इकडं म्हणू आपण थोडंसं वेट ऑफ मून अपॉन वेट ऑफ अर्थ इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M हे त्याच्यासोबत असणार m रेडियस ऑफ मून त्याचा स्क्वेअर इंटू रेडियस ऑफ अर्थ डिवायडेड बाय कॅपिटल G कॅपिटल M अर्थ आणि हा m. आता कॅन्सल काय काय होईल? हा G कॅन्सल m कॅन्सल हा G कॅन्सल m कॅन्सल. मग इकडं काय ते वेट ऑन द सरफेस ऑफ अर्थ किती दिला? वेट ऑन द सरफेस ऑफ अर्थ 750. तो वेट ऑन मून डिवायडेड बाय 750 इज इक्वल टू इकडं काय उरलं आहे? कॅपिटल M म्हणजे मास ऑफ मून अपॉन इकडं काय उरलं आहे? मास ऑफ अर्थ इंटू इकडं काय उरलं आहे? रेडियस ऑफ अर्थ त्याचा स्क्वेअर अपॉन रेडियस ऑफ मून त्याचा स्क्वेअर असं उरलेलं आहे. आता इकडे बघा थोडंसं काळजीपूर्वक. इथं दिलेलं आहे मास ऑफ मून इज इक्वल टू 1/81 मास ऑफ अर्थ. याला जर इकडं घेतलं तर म्हणजे हे इक्वेशन कसं रेडी होते बघा. हे इक्वेशन रेडी होते मास ऑफ मून अपॉन मास ऑफ अर्थ इज इक्वल टू 1/81 राईट. आणि हे इक्वेशन कसं तयार होईल? रेडियस ऑफ मून अपॉन रेडियस ऑफ अर्थ इज इक्वल्स टू 1/3.7. ऑल क्लिअर. मग त्या ठिकाणी आता व्हॅल्यू आपल्याला पुटअप करायचे. तिथे व्हॅल्यू पुटअप केलेले आहेत. मास ऑफ अर्थच्या ठिकाणी बघा हे इक्वेशन आलेलं आहे मास ऑफ मून अपॉन मास ऑफ अर्थ म्हणजे या ठिकाणी आपण ही व्हॅल्यू पुटअप करू शकतो. मग इकडे घेतो पहा वेट ऑन मून डिवायडेड बाय 750 इज इक्वल टू मास ऑफ मून आणि मास ऑफ अर्थच्या ठिकाणी 1/81 इंटू आता इथं काय RE अपॉन RM आहे. इथं RM अपॉन RE आहे. मग याला जर उलटं केलं आता याच्या उलटं म्हणजे आपल्याला असं जर पाहिजे असेल RE अपॉन RM या स्वरूपात पाहायचं असेल तर तिथं काय येईल 3.7 असेल. बरोबर आहे. म्हणजे मग मी काय केलं या ठिकाणी RE अपॉन RM या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला. तर मग काय येईल बघा WM
इज इक्वल टू 1/81 इंटू या ठिकाणी याची व्हॅल्यू ठेवली RE अपॉन RM, RE अपॉन RM 3.7 त्याचा स्क्वेअर इंटू हा जो आहे तो इकडं आला 750. तर वेट ऑन मून येतं 126. आता मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करायचं आहे. 126.8 न्यूटन. अशा प्रकारे हे याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर येतं. ओके, तर अशा सगळ्या कन्सेप्ट सॉल्ड अनसॉल्डच्या फॉर्ममध्ये आहेत. तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस सिस्टमॅटिकला सोपे आहेत. थोडंसं प्रॅक्टिस केल्यानंतर ते पण येऊन जाईल. आता आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.